तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण करणार आहे गुरुपौर्णिमा निमित्त बॅनर डिझायनिंग। तर आजची डिझाईन जी आहे मित्रांनो एकदम खास आहे। तुम्ही प्रिव्ह्यू बघू शकता, अशा प्रकारची आपली डिझाईन राहणार आहे। एकदम HD क्वालिटीचं मटेरियल आपण याच्यामध्ये यूज केलेलं आहे। सगळ्या PNGs वगैरे सगळ्या HD मध्ये आहेत, पण तुम्हाला याची PLP फाईल जी आहे ती आपण प्रोव्हाइड करणार आहे। तर बघूया PLP फाईलमध्ये आपल्याला काय काय मटेरियल बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, ही आपली PLP फाईल आहे, ज्याच्यामध्ये सेपरेट लेअरमध्ये सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड करून दिलेल्या आहेत। तर इथं दोन बॅकग्राऊंड दिलेले आहेत, ज्यामध्ये रेड आणि हे जरा येलोइश बॅकग्राऊंड, हे दोन बॅकग्राऊंड आपण दिलेले आहेत। याच्यामध्ये सगळ्या PNG आहेत, त्यामुळं याला तुम्ही एडिट करू शकत नाही, पण एकदम चांगल्या प्रकारे आपण सगळं सेटअप केलेलं आहे। एडिट करायची काही गरज नाही। जर तुम्हाला शुभेच्छुक वगैरे काय ॲड करायचे असेल तर तुम्ही ते खाली करू शकता। तर तुम्ही बघू शकता एकदम DG फॉन्टमध्ये आपण याचं जे टायटल आहे ते टाकलेलं आहे आणि इन्हॅन्स करून घेतलेली एकदम HD क्वालिटीची जी PNG आहे ती आपण दिलेली आहे। आणखीन आपण याचं जे बॅकग्राऊंड आहे ते पण एकदम HD मध्ये प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि फाईलचं सर्व मटेरियल जे आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल, लिंक थ्रू डाउनलोड करा। लिंक थ्रू डाउनलोड करायत काय प्रॉब्लेम येत असेल तर आपला खाली व्हिडिओ आहे हाऊ टू डाउनलोडवाला, तो पण तुम्ही बघू शकता। एक्सपोर्ट करताना मित्रांनो सेव्ह ॲज इमेज करून तुम्हाला इथलं काहीही चेंज करायची गरज नाही आहे। हे आहे असं ठेवून तुम्हाला सेव्ह टू गॅलरी असं करायचं आहे। त्यानंतर तुमचा व्हिडिओ जो आहे, फोटो जो आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। आणि अशाच प्रकारचं आणखीन बॅनर डिझायनिंग आपण करणार आहे इथून पुढे। तर जे काही चॅनलवरती नवीन असतील ते चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत। तोपर्यंत धन्यवाद।